पिंपरी चिंचवडमधील चिखली भागातून जाणारी हीच इंद्रायणी नदी आपण पाहू शकतो की हीच जी इंद्रायणी नदी जी आहे ती लोणावळ्यातून येते आणि पिंपरी चिंचवड शहरातून जात असते। मात्र आता याच इंद्रायणी नदीच्या ब्ल्यू लाईनच्या रेषेमध्ये असलेले 29 बंगले जे आहेत त्या पाडण्यावर शिक्कामोर्तब जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाकडून करण्यात आलेला आहे। काही दिवसापूर्वी हरित लवाद आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हे जे 29 बंगले जो आहे तो पाडण्याचा निर्णय घेतला होता। त्याच निर्णयाच्या विरुद्ध इथील स्थानिक रहिवाशांनी जे आहे त्या हायकोर्टमध्ये धाव घेतली होती। आता मात्र हायकोर्टाकडून देखील त्यांना दिलासा या ठिकाणी मिळालेला नाही। हायकोर्टाचा दणका जो आहे तो आता 29 या बंगलाधारकांना मिळालेला आपण एकूण पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो नदीच्या अगदी जवळच असलेल्या याच बांधकामावर आपण उभे हेच पूर ब्ल्यू रेषेच्या बाजूला असल्यामुळे हे सर्व बंगले जे आहेत पाडण्याचा आदेश जो आहे तो आता सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे या संपूर्ण 29 बंगलाधारकांना जे आहे तब्बल 5 कोटी रुपयाचा दंड देखील या ठिकाणी ठोठावण्यात आला आपल्याला एकूण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र हे सर्व घटना घडत असताना ही जागा ज्या जमीन मालकाने विकली त्या मालकावर देखील कारवाईची मागणी आता हे स्थानिक रहिवासी या ठिकाणचे करताना आपल्याला एकूण पाहायला मिळत आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।